आशिषजी, विकासजी सर्वच इथे उपस्थित मान्यवर. खरं तर मुख्यमंत्री आणि म्युन्सिपल कमिशनरच्या मध्ये बसल्यानंतर कळत नाही मास्क घालावी की काढावं. कारण मुंबईचा पालकमंत्री बघितल्यानंतर म्युन्सिपल कमिशनर कडून फीडबॅक घ्यावा की मुख्यमंत्र्यांचे आदेश ऐकावे याच्यात थोडी गडबड असतेच. आज खरं तर मी बोलणार नव्हतो कारण मला माहित नाही किती वेळ होता काय होता, पण Meenaji, I can only say one thing. The book has come out fantastically well. I had an occasion of going through it, and it obviously, makes you relive all the memories back then. Not the happiest of them, but of course, a turning point which is very, very crucial. One good thing for you has been that Honorable Municipal Commissioner gave you time on a Saturday. Had it been on a Sunday, you would be possibly running with him a marathon, because every Sunday for the last 52 or 54 weeks. पण मला वाटतं आज इथे अजय मेहता साहेब आहेत आणि कोविडचा काळ जेव्हा सुरू झाला, मला वाटतं चेअरसाहेब आपली नियुक्ती बरोबर 8 मेला झाली, which is exactly 2 months from the first date of our first COVID case in Pune. आणि हे खूप वेळा माझं बोलून झालं, पण ती आठवण अजूनही ऑफकोर्स विसरू शकत नाही, विसरावी नाही. चांगली काही आठवण नाही, पण तरी देखील आठवण सांगण्याची महत्वाची आहे. कारण 8 मार्चला आपलं बजेटचं सादरीकरण झालं अर्थसंकल्पाचं, आणि 9 मार्चला जेव्हा आम्ही असंच हाऊसमध्ये फिरत असताना आमचं विधानभवनाचं असेंब्ली सुरू होती, आजूबाजूला काय काय चाललंय बघत होतो. हाऊसमध्ये आत बाहेर आम्ही सतत करत असतो आणि सहज गप्पा मारता मारता आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कॅबिनच्या दिशेने गेलो आणि विचारलं की सीएम साहेब कुठे आहेत. तेव्हा मला सांगितलं गेलं की नाही, सीएम साहेब एका महत्वाच्या बैठकीत आहेत आणि कॉन्फरन्स रूम लॉक केली. सहसा असं कधीच नसतं की मुख्यमंत्र्यांची चेंबर कधी लॉक असतात. मला आत कोण आहे, किती महत्वाची बैठक आहे. नाही, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, आरोग्यमंत्री आहेत, सीएस आहेत आणि 3-4 डॉक्टर्स महत्वाचे तिथे आहेत. आणि मला त्याच वेळी कळलं की हे कोविड पत्रक असतं. कारण मी पण तेव्हा SMS वर बघत होतो, काही आमच्या पत्रकार मित्रांनी मला पाठवलेलं की पुण्यात एक कोविडची केस सापडली. आणि त्यावेळीपासून व्हिडिओ कॉन्फरन्सेस असतील, त्यावेळीपासून अनेक वेगळ्या गोष्टी असतील, पण त्याच वेळी मला आठवतं ती बैठक संपली. त्यावेळी डिव्हिजन कमिशनर पुणे त्यावेळी VC-वर होते. त्यांनी सांगितलं की आम्ही मिनी लॉकडाऊन लावत आहोत, जे हॉस्पिटल आहे त्याला आयसोलेशन मध्ये करत आहोत, त्याचं पेरिमीटर बंद करत आहोत. आणि त्या बैठकीतून आल्यानंतर तिथे तत्कालीन म्युन्सिपल कमिशनर होते, तत्कालीन MMRD कमिशनर होते, CS साहेब, मला अजय मेहता साहेब आपणच होतात. आपण सीएम साहेबांच्या अँटी चेंबर मध्ये आलो आणि तिथे सीएम साहेबांनी आदेश दिले आपल्याला सर्वांनाच की मुंबईत, पुण्यात आणि इतर सर्व शहरांमध्ये तुम्ही आरडी बोलवा, तुम्ही स्वतःची यंत्रणा वापरा, पण जम्बो कोविड केअर सेंटर्स हे लगेच उभारा. पुढच्या 15 दिवसात आपली कॅपॅसिटी ही प्रत्येक शहरात कित्येक हजारोमध्ये असली पाहिजे. आणि बैठक झाल्यानंतर त्यांची दुसरी बैठक सुरू झाली आणि आपण आपल्यामध्ये बोलत होतो आणि आपण अंदाज लावत होतो की किती हे पसरू शकतं. 700 केसेस होऊ शकतात का, 800 होऊ शकतात का, 1000 होऊ शकतात का, 1600 होऊ शकतात का. कारण अजून कुठचंही एपिडेमिक आपण पॅन्डेमिक स्टेजला बघितलंच नव्हतं. कुठचंही एपिडेमिक म्हणजे अगदी इबोला पासून कुठचंही असेल, सार्स असेल, आपण कधी एवढं मोठं बघितलं नव्हतं. आणि आपलं वाटलं चायना असेल, सिंगापूर असेल, काही इतर काही देशांमध्ये असतं, पण आपल्याकडे येऊन किती आहे. कारण आपल्याकडे पहिल्या ज्या केसेस आलेल्या त्या 2 मला राजस्थानमध्ये होत्या आणि आपल्याकडे 6 होत्या. पण त्यानंतर मला आठवायला लागलं की पुढचे काही दिवस हे माझ्या स्वतःसाठी महत्वाचे होते. कारण पुढचा जो वाढ होता आकड्यांचा हा वरळीत होता. कोळीवाडा आपला पहिला कंटेनमेंट झोन होता आणि नंतर मला माहित नाही का कसं आम्ही खूप वेळा हे पण विचार केला की अरे आपल्याकडे मुद्दामून कोण राजकीय कोविड सोडतंय का. पण कोळीवाड्यात केसेस वाढायला लागल्या, वरळीत केसेस वाढायला लागल्या आणि सगळेजण आमच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये जाऊन टेस्ट करायचे आणि आयसोलेशन बेड्स मागायचे. बरं, पहिला हाही अंदाज नव्हता की आयसोलेशन बेड्स म्हणजे ते सगळ्यांना क्वारंटीन आणि आयसोलेशन मध्ये फरक आहे. क्वारंटीन म्हणायचं तर इंडिव्हिज्युअली ठेवायचं आणि मग आयसोलेशन एकत्र करायचं, की क्वारंटीन इंडिव्हिज्युअली करायचं आणि आयसोलेशन एकत्र करायचं. ह्या सगळ्या गोष्टी खूप ब्लर होत्या. आणि त्यानंतर हे सगळे एक आपण गोष्टी आपल्याला सापडत गेल्या. आमचं वरळीचं कोविड सेंटर आलं, MMRDचं मॉनिटर आपण तेव्हा UD मध्ये होतात आणि तेव्हा आपण जे निर्णय घेतलेत, मी जास्ती वेळ बोलणार नाही कारण सीएम साहेबांना वेगळ्या आठवणी असतील, पुस्तकाच्या मागच्या भूमिका असतील, पण मला एकच संध्याकाळ आठवते, ती मला वाटतं सर्वात महत्वाची संध्याकाळ ठरली. मी सीएम साहेब आणि अजय मेहता साहेबांच्या सोबत मला वाटतं महापौर बंगल्यात होतो आणि त्यावेळेची पद्धत अशी होती की आम्हाला स्वतःला एवढी सगळ्यांनाच भीती वाटायची. मंत्री महोदय असतील सगळे, मग ऑफकोर्स टोपे साहेब असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, थोरात साहेब असतील आणि सगळेच आउटडोर भेटायचे आणि मुख्यमंत्र्यांबरोबर सगळी चर्चा आमची आउटडोर असायची. त्याच्यात 2 महत्वाच्या गोष्टी मला इथे सांगू इच्छितो. कधी कधी आम्ही वर्षा बंगल्यात बाहेर बसायचो, कधी कधी महापौर बंगल्यावर, पण घरी गेल्यानंतर घरात जायचं कसं, म्हणजे मी आणि सीएम साहेब जरी एका गाडीतून जात असो
तरी मी मागे बसायचो, ते पुढे बसायचे, स्वतः गाडी चालवायचे, खिडक्या आमच्या खालती असायच्या आणि घरी गेल्यानंतर आत शिरायच्या आधी, आमच्या मातोश्रीच्या आत शिरायच्या आधी देखील जो सॅनिटायझरचा स्प्रे असायचा तो संपूर्ण आम्ही अंगावर मारून आत जायचो. मग कोणीतरी सांगितलेलं की डोळ्यातून डोळ्यात कोविड होऊ शकतो, कोणीतरी सांगितलेलं की बुटांच्या सोल मधून होऊ शकतो. कधी कधी अशी गोष्टी यायच्या की तुम्ही आंघोळीत कपडे घालूनच जायचे, कपडे बाहेरून घालून. या सगळ्या गोष्टी होत असताना कुठे ना कुठेतरी आपल्याला एक स्ट्रॅटेजीमध्ये चेंज पाहिजे होती. असं नव्हतं की आधीचं काही चुकीचं चाललेलं किंवा बरं वाईट चाललेलं त्याच्यावर तसं काही मत नव्हतं, पण नवीन जर पर्स्पेक्टिव्ह आणायचं असेल तर नक्की काय करायला पाहिजे. आणि त्यावेळी ऑफकोर्स मेहता साहेब जेव्हा सीएस होते त्यावेळी ही चर्चा चाललेली की काहीतरी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चेंज आणणं गरजेचं आहे. हा निर्णय खूप मोठा होता त्यावेळी, कारण जसं सीएम साहेबांनी सांगितलं की यश असेल ते तुमचं असेल, अपयश असेल तर या निर्णयामुळे आणि इतर सर्व गोष्टीमुळे आमचं असेल त्यांचं असेल. हे मी राजकीय याच्यात पण त्यांचं बघितलंय खूप वेळा. त्यामुळे कार्यकर्त्यांना पण सांगत असतं की या निवडणुकीतलं यश हे तुमचं असेल, अपयश हे माझं असेल. आणि महत्वाच्या ज्या बीएमसीच्या निवडणुका झाल्या तेव्हा पण त्यांनी सांगितलं. पण ज्या निवडणुका असतात त्या हरत जिंकत असतो, त्याच्यात कोणाचा जीव जात नसतो. हे कोविड होतं, हे जागतिक स्तरावर पॅन्डेमिक होतं, सर्व देशाचं लक्ष हे मुंबईवर होतं. आणि त्याचा जेव्हा जेव्हा आमच्याकडे टीम्स यायच्या, केंद्रातून यायच्या, तेव्हा जे एस्टिमेट्स होते ते असे होते की 4 लाख लोकांना कोविड होऊ शकतो, 5 लाख लोकांना कोविड होऊ शकतो. आणि तेव्हा सिम्टोमॅटिक एसिम्टोमॅटिक याच्यात फरकच नव्हता माहिती आपल्याला. म्हणजे बेड्स 4 लाख निर्माण करायचे, कुठून करायचे, कसे करायचे. त्यावेळी आपलं जम्बो कोविड केअर सेंटर वरळी असेल, एनएससी असेल, आपलं मग पीकेएससी असेल, कांजूरमार्ग असेल, आम्ही सगळेच एएमसी त्यावेळी अश्विनीजी होते, आम्ही मग जयस्वाल साहेब होते, संजीव कुमारजी आले, नंतर आपले वेरुष साहेब होते, वेगळे आम्ही डिव्हिजन्स करून त्याच्यावर काम करत होतो. पण त्या दिवशी त्या संध्याकाळी जेव्हा निर्णय घेतला गेला, मला 10:30-11 वाजलेले रात्री, आणि त्यावेळी आपल्याला फोन गेलेला की आपली तयारी आहे का म्युन्सिपल कमिशनर म्हणून येण्याची. आणि चर्चा खूप झाली त्याच्यानंतर. आणि मग सीएम साहेबांनी निर्णय घेतला की आपल्याला नवीन एक पर्स्पेक्टिव्ह आणायचा आहे आणि आपण चेअर साहेबांना अपॉइंट करू. ठीक आहे, दुसऱ्या दिवशी आपली अपॉइंटमेंट झाली. आपली भेट व्हायच्या आधी देखील मला वाटतं आपण फोनवर मला आणि सीएम साहेबांशी आपलं त्या पूर्ण आठवड्यात पाऊण तास चर्चा, 1-1 तास चर्चा व्हायची, काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. पण कौतुकाची गोष्ट ही आहे की ज्या दिवशी अपॉइंटमेंट झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी सीएम साहेबांनी मी तुमचा सकाळी फोटो बघितला, तो धारावीतला होता. आणि ऍस्ट्रॉनॉट सारखं तुम्ही तो पूर्ण पीपीई किट घालून ऑन ग्राउंड पहिल्या दिवसापासून सगळ्या एएमसीजना घेऊन, वॉर्ड ऑफिसर्सना घेऊन तुम्ही फिरायला लागलात. आणि तिथे मुंबईचं जी काही एक भीती बसलेली, ती भीती ही जे स्पिरिट ऑफ मुंबई जे आपण बोलतो त्याच्यात कन्वर्ट व्हायला लागली. मुंबईचं रेझिलियन्स दिसायला लागलं, मुंबई पुन्हा एकदा त्याच्यातून बाहेर यायला लागली, हिंमत आपण जोडायला लागलो आणि तो लढा द्यायला लागला. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि तिथे दुसरे म्हणजे आमचे डॉक्टर गौतम बसलेले आहेत, त्यांचं देखील कौतुक करतो मी. कारण आपली अशीच एक महापौर बंगल्याला बैठक झाली आणि आउटडोर बैठक होत असताना त्यावेळी पुन्हा एकदा चर्चा चाललेली की प्रायव्हेट हॉस्पिटल्सनी अजून दरवाजे बंद ठेवले, प्रायव्हेट हॉस्पिटल्स घेत नाही, प्रायव्हेट हॉस्पिटलच्या कोविडच्या लढ्यातून दूर आहे. मुंबई जी घडली, मुंबईचा इतिहास जर आपण बघितला तर मुंबई ही नेहमी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपवर पुढे आली आणि हे नेहमी मुंबईचे यश राहिले. मग राईट फ्रॉम म्युझियम्स असतील, टू आपलं रेल्वे असेल, टू वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतील, मुंबई ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचीच ताकद ही आपण मुंबईत बघितली. आणि म्हणून मुंबई ही सिटी ऑफ ड्रीम्स काय, मुंबईमध्ये ऑन्टरप्रिनर स्पिरिट काय, कारण मुंबई प्रायव्हेट लोक आणि पब्लिक लोक, जेव्हा गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट लोक एकत्र येतात तेव्हा मुंबईची ताकद कळते आणि ती स्वप्न नगरी बनते. तसंच त्यावेळी जेव्हा सीएम साहेबांनी विचारलं तेव्हा आम्ही नाराज होतो की प्रायव्हेट हॉस्पिटल्स अजून पुढे येत का नाही. आणि त्यावेळी प्रायव्हेट हॉस्पिटल्सनी पण सांगितलं की ठीक आहे, पण आम्हाला पण कळत नाही की हाताळायचं कसं, काय करायचं, तुम्ही आम्हाला जबाबदारी द्या. त्या दिवशी गौतमजींनी उभं राहून सांगितलं की हम तयार आहे, आप जो भी पेशंट भेजेंगे हम ले लेंगे उनको. आणि तिथपासून चित्र बदलायला लागलं. पण हे चित्र बदलत मला आठवतं कोविडचा लढा तर आहेच, पण चैन साहेब अनेक गोष्टी ह्या 2 वर्षात आपण एकत्र बघितलेल्या. तुम्ही जे सांगताय 800 गाड्यांचं, त्यावेळी आपली पण चर्चा झालेली आणि त्यावेळी आपण उबरला पण अँब्युलन्सचा स्टेटस दिलेला, ते एक चांगलं झालेलं. वॅक्सिनेशनचं असेल, कित्येक गोष्टी आहेत, कित्येक मेमरीज आहेत आपल्या ज्या आपण पुस्तकात ह्या टिपलेल्या आहेत. या मेमरीज अर्थात आता पाठी बघताना ऐतिहासिक वाटतात, आता बघताना की आपण अरे काय केलं असं वाटतात, पण त्या मिनिटाला अर्थात आपला जीव आपल्या गळ्यापर्यंत आलेला. आणि हे सगळं करत आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. मी हे म्हणणार नाही की कोविडचा लढा संपलेला आहे, अजूनही मास्क वापरणं गरजेचं आहे, कदाचित काही दिवसांमध्ये अनिवार्य होईल. पण ही महत्वाची गोष्ट आहे की आपलं वॅक्सिनेशन असेल, 100% मुंबईने वॅक्सिनेशन केलेलं आहे, ती भीती आपण एक काढून टाकली म्हणायचो लोकांच्या. आपली आता हेल्थ सिस्टम जी आहे ती आपण पूर्ण इक्विप केलेली आहे. बीएमसी रस्त्याची काम असतील, कोस्टल रोडचं काम असेल, अनेक इन्फ्रास्ट्रक्चरची काम असतील, राईट फ्रॉम स्टॉक वॉटर ड्रेन असेल टू मॉन्सून मॅनेजमेंट असेल, ह्या सर्व गोष्टींवर आपण पॅरलली चालू ठेवलं काम. मी एकच इथे अजून म्हणू इच्छितो की सर्वात महत्वाचं जे काम
आपण मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार केलं ते म्हणजे डिसेंट्रलायझेशन ऑफ वर्क्स. आणि ह्या गोष्टी आपण ज्या ज्या शहरांमध्ये गेलो, नक्की मुंबईचं मॉडेल काय होतं? त्याच्यात एकच होतं की मुख्यमंत्री महोदयांनी एका अर्बन लोकल बॉडीला फ्री हँड दिलं. ते अर्बन लोकल बॉडीनी त्यांच्या वॉर्ड ऑफिसर्सना फ्री हँड दिला. डिसेंट्रलायझेशन केलं. जे फोन्स आपल्याला, जेव्हा मला कोविड झालेला तेव्हा मला रोज फोन यायचे. एक तर मला मजेशीर फोन असा आला की तुम्हाला कोविड झालाय. मी बोललो बरोबर आहे. तुम्ही कुठे जाता? मी बोललो वर्षा बंगल्यावर. तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर काय करताय? मी बोललो नाही, मी आयसोलेशन मध्ये आहे. अच्छा ठीक आहे. पण मला रोज फोन यायचे, आपल्याला काळजीपूर्वक फोन यायचे, ते आपले टीचर्स फोन करायचे, डिसेंट्रलायझेशन करायचे. आणि आपण सर्वांना हेच सांगितलेलं की कुठेही एक सुद्धा कोविडचा आकडा लपवू नका. कोविडचा आकडा लपवणं हे आपलं यश नाहीये. हे जागतिक पॅन्डेमिक आहे. जेवढे आकडे कमी असतील हे यश नसतं. आकडे जास्ती असतील तर तुमचं यश त्याच्यात आहे. कारण तुम्ही बरोबर पेशंटला शोधलेलं आहे, त्या पेशंटला हॉस्पिटलला वेळेवर घेऊ शकता, उपचार करून घरी पाठवू शकता. हे आपलं यश. चैन साहेब, मी पुन्हा आपलं एक अभिनंदन करतो. मीनाजी, आपलं देखील अभिनंदन करतो. कारण यू हॅव बीन एबल टू डॉक्युमेंट अँड पुट टुगेदर अ स्टोरी विच इज ऑफकोर्स extremely important, not just in the eyes of Mumbai, not just in the eyes of Maharashtra, but the entire world, where the Honorable High Court, the Honorable Supreme Court, the Honorable Prime Minister, the country, the world media has appreciated what Mumbai has done. But exactly what the Mumbai model was has never been documented in such easy words and such a beautiful language. So thank you for that. We hope that there will be many more translations of this book into many other languages of the world. Not just our own languages, but across the world, because everyone should know what the spirit of Mumbai means, what resilience means, and what Mumbai means. Thank you. Jai Hind, Jai Maharashtra.